नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनलवरती ब्लॉग येतो आहे. सो आज आहे गुरुवार. सगळ्यांना शुभ गुरुवार. आणि आत्ता घड्याळात वाजले होते सकाळचे म्हणजेच पहाटेचे 5:30. सो इथे माझं सगळं देव वगैरे स्वच्छ करायचं झालं होतं आणि आज गुरुवार होता आणि आज होती माघी गणेश जयंती. सो गुरुवारच्या पण आणि माघी गणेश जयंतीच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर गुरुवार म्हटलं की सगळं सागर संगीत असतं. स्वामींची पूजा असो, बाकीची देवपूजा असो. तर इथे ना फुलं थोडी आज कमी होती, पण नंतर लक्षात आलं की मिस्टरांनी आदल्या दिवशी फुलं आणून ठेवली होती, पण माझ्याच लक्षात नव्हतं. सो होती तेवढी फुलं घातली आणि परत लक्षात आल्यानंतर परत मग बाकीची फुलं देवांना घालून घेतली. तर हल्ली असंच होतं आहे, डोक्यात काही राहतच नाही. तर इथे ना छानपैकी आज गुरुवारची पूजा, गुरुवार होता असं म्हटलं आज महाराजांना छानपैकी अभिषेक घालायचा आणि महाराजांना छानपैकी उटणं वगैरे लावून अभिषेक करून पहिल्यांदा उटणं वगैरे लावून महाराजांची मूर्ती स्वच्छ करून घेतली. त्याच्यानंतर अभिषेक केला. तर मूर्ती ज्यांच्याकडे असते, तर आता तुमच्याकडे ही मूर्ती असेल तर रोज अभिषेक जमत नसेल तुम्हाला, तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी तरी ॲटलिस्ट अभिषेक करा. सो इथे पहिल्यांदा स्वामींचा जप करून अभिषेक झाला. त्याच्यानंतर सगळं पुरुष सूक्त, श्री सूक्त या सगळ्या सेवा करून अभिषेक करून घेतला आणि त्याच्यानंतर महाराजांची मूर्ती त्यांच्या स्थानावर ठेवून दिली. सो इथे छान अशी पूजा झाली. इतके प्रसन्न वाटत होतं. धूप दीप अगरबत्ती आणि त्यात सकाळची वेळ होती. खूप छान वाटत होतं. तर आज इतक्या सकाळ सकाळी पूजा केली कारण हे थोडं गंगाजल शिंपडून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हणजे आज एक नवीन सेवेला सुरुवात करायची असं ठरवलेलं. गुरुवार पण होता, मागे गणेश जयंती पण होती आणि शेवटी महाराजांचीच इच्छा. तर आज स्वामींच्या 108 पारायणाला सुरुवात करणार होते. तर पहिल्यांदा पूजा वगैरे करून घेतली आणि आरती करून घेतली महाराजांची आणि त्याच्यानंतर मग संकल्प केला. संकल्प करून सगळ्या सेवा वगैरे करून घेतल्या. आता 108 पारायणाचा माझा तगडा अनुभव आहे. तुम्हाला देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आयुष्यामध्ये जगाच्या पाठीवर कुठलीही तुमची समस्या असो, या सेवेने नक्कीच सुटते. तुम्ही एकदा ही सेवा नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. तर इथे मी महाराजांची आरती करत होते आणि आरती करत असताना नेमकी राज्ञी उठली, पण ती नशीब जास्त वेळ रडली नाही. सो ती लगेच म्हणजे उठली आणि लगेच परत तिथे झोपली. सो इथे आरती झाली. असं महाराज अधेमध्ये परीक्षा घेत असतात. तर इथे छानपैकी अशी माझी देवपूजा झाली आणि फुलं बघा थोडीच होती, म्हणजे मिस्टरांनी आणली होती पण त्यांनी मला सांगितलं नव्हतं. त्यांनी फ्रीजमध्ये आणून ठेवली होती आणि ते मला माहीत नव्हतं. त्याच्यानंतर मग परत म्हणजे त्यांनी सांगितल्यानंतर परत फुलं देवांना सगळी घालून घेतली. तर अशी सुंदर पूजा झाली, अभिषेक झाला आणि त्याच्यानंतर सेवा देखील करून घेतली आणि लगेच 6-6:30पर्यंत माझी सगळी सेवा कंप्लीट झाली. तर राज्ञी प्रबल झोपली होती तोपर्यंत ही सेवा मला करून घ्यायची होती, कारण ते एकदा उठले की परत सेवा लवकर हातून घडत नाही. सो आणि निवांत ती झोपली असली ना, निवांत सेवा होते, छान होते. अगदी कुठेच म्हणजे अडथळा येत नाही किंवा मध्ये उठावं वगैरे लागत नाही. सो छान अशी माझी सगळी पूजा करून झाली. हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज गुरुवार आहे, सगळ्यांना शुभ गुरुवार आणि सोबतच माघी गणेश जयंती पण आज आहे. सो माघी गणेश जयंतीच्या आणि गुरुवारच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज त्यात मगापासून तुम्ही बघितलं की आज म्हणजे बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आल्या की ताई तू म्हणजे सेवा परत यूट्यूब आणि घरातील कामं, लहान मुलं हे सगळं कसं मॅनेज करते. तर ते सगळं महाराज करून घेतात, लक्षात घ्या. आणि खूप धावपळ होते. लहान मुलं दोन्ही पण लहान आहेत, त्याच्यामुळे दोघांच्याकडेही तितकंच लक्ष द्यावं लागतं. आणि प्रवल आणि राज्ञी म्हणजे असा प्रवलला पण अजून काही एवढं कळत नाही की तो म्हणजे तो राज्ञीला असं काही म्हणजे त्रास देत नाही, पण त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. सो दोघांच्याकडे पण असं इतकं काटेकोरपणे लक्ष द्यावं लागतं की आता तुमच्या घरात जर लहान मुलं अशी असतील तर तुम्हालाही माहीत असेल. त्यामुळे दिवस कसा जातो ना कळतच नाही. पण आपण ज्यावेळी, मी खरं सांगू का, ज्यावेळी कंटाळा येईल ना त्यावेळी मी नामस्मरण करत असते. भले काम करत करत का असेना पण नामस्मरण करते. ताई तू सेवा कधी करतेस? तर बघा, माझं सकाळचं कसं रुटीन असतं सांगू का. सकाळी मिस्टर 7:45ला जातात. तर आता आजपासून 108
पारायणाला सुरुवात केलेली आहे आणि खूप म्हणजे भारी वाटते आज की इतकी छान सेवा स्वामी माझ्याकडून करून घेत आहेत. आणि आज म्हणजे गुरुवार आहे, सो म्हटलं आजच आपण चालू करूया. आणि आज गणेश जयंती पण आहे, छान आपलं म्हणजे सुरुवात होईल. तर सकाळीच अभिषेक वगैरे झाला आणि सकाळचं रुटीन असं असतं की सकाळी म्हणजे एरवी तर आता 6ला उठायचे, पण आता आजपासून ठरवले की 5ला उठायचं. 5ला उठल्यानंतर म्हणजे जे काही आंघोळ वगैरे जे आहे ते करून डायरेक्ट देवपूजा आणि सेवा करून घ्यायची, कारण रात्री झोपलेली असते त्याच्यामुळे सकाळ सकाळी सेवा होते. आता उद्यापासून सेवेला सुरुवात होणार, म्हणजे आजपासूनच झालेली आहे. तर पारायण वगैरे दिवसभरात तर काय म्हणजे होईल, पण ते कसं होणार माहिती आहे का, थोड्या थोड्या अंतराने किंवा गॅप ठेवून रात्रीमध्येच उठली तर तिला बघावं लागतं असं होईल. त्यामुळे सकाळीच सेवा करायचं असं ठरवलं आहे. बघू आता स्वामी कसं करून घेतील तसं, पण सुरुवात केली म्हणजे त्यांचीच इच्छा आहे आणि शेवटी करून पण ते घेतीलच. आणि 108 पारायणाचा माझा खूप तगडा अनुभव आहे, तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. आणि म्हणूनच म्हणजे ही सेवा अशी म्हणजे खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती की करायचं. पहिल्या वेळी राज्ञी व्हायच्या आधी मी ही सेवा केली होती, म्हणजे सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर लगेच राज्ञी राहिली. आणि त्याच्यानंतर मग आत्ता या सेवेचा योग आला आहे. असं ठरवलं की दरवर्षी वर्षभरामध्ये एकदा तरी ही सेवा आपण करायचीच. बघा 108 पारायण म्हणजे स्वामी तुमच्याकडून खूप मोठी सेवा करून घेत आहेत. लक्षात घ्या, तुम्ही जर तुमचे 108 पारायण चालू असतील तर खूप तुम्ही नशीबवान आहात, खूप भाग्यवान आहात की इतकी उच्च कोटीची सेवा तुमच्याकडून घडते. आणि स्वामीचरित्र सारामृत हा म्हणजे असा ग्रंथ आहे की त्या ग्रंथाला कोणत्याच म्हणजे याची तोड नाही. साक्षात स्वामी त्यामध्ये बसलेले आहेत आणि स्वामींचा आत्मा त्यामध्ये आहे. आणि जो स्वामीचरित्र रोज वाचतो त्यांना तो जास्तीत जास्त स्वामींच्या जवळ जातो. स्वामी त्याला कळायला लागतात. इतके स्वामी त्याच्या जवळ म्हणजे तो स्वामींच्या जवळ जातो की त्याच्या आयुष्यात एकही समस्या उरत नाही, एकही संकट उरत नाही. लक्षात घ्या. म्हणून स्वामीचरित्र सारामृत तुमच्या आयुष्यात कुठलीही समस्या असो, दुःख असो, संकट असो, एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही स्वामींचे 108 पारायण नक्की करा. आयुष्यातून एकदा ही सेवा करून बघा, तुम्हाला तगडा अनुभव येईल, यात काही शंका नाही. तर आजपासून सुरुवात केलेली आहे आणि खूप छान वाटतं आहे. आज मन असं अगदी प्रसन्न वाटतं आहे. आणि एखाद्या व्यक्तीचं कसं असतं की ताई सेवा करायला बसलं की कंटाळा येतो. मी तुम्हाला एक सजेशन देऊ का, तुम्ही सेवा म्हणजे एखादी सेवा तुम्ही चालू केली तर सेवा जी आहे तुम्ही शक्यतो सकाळच्या टायमिंगमध्ये करा. म्हणजे सकाळी कधी म्हणजे 5, आता लईच जास्तच लवकर उठा असं मी म्हणणार नाही, पण एखाद्याला कसं असतं, एखाद्याला जॉब असतो, ऑफिस करत म्हणजे लहान मुलं पण असतात. आता माझ्यासारखं असेल तर त्याने सकाळीच सेवा करावी. किंवा जॉब ऑफिस काही काम असेल, तुम्हाला दिवसभर वेळ नसेल तर शक्यतो सकाळी करा. कारण का माहिती आहे का, सकाळी आपण उठतो, छान आंघोळ होते, सगळीकडे शांत वातावरण असतं आणि एक पॉझिटिव्ह वाईब्स, म्हणजे आपण कुठेही बाहेर गेलेलो नसतो, फिरलेलो नसतो, कुठलेही काही घाणेरडे विचार म्हणजे आपल्या मनात नसतात किंवा काही वाईट आपण बघितलेलं नसतं, बाहेर आपण कुठल्याच वाईट गोष्टी बघितल्या नसतात. अगदी मन शांत पवित्र असतं आपलं. छान आंघोळ आपली फ्रेश झालेली असते आणि डायरेक्ट आंघोळ करायची, छानपैकी देवपूजा करायची आणि सेवा करायला चालू. बाकी काहीच करायचं नाही, अगदी जर थोडं लवकर उठायचं आणि सेवा करून झाली की मग तुम्ही तुमच्या म्हणजे एकदा बघा, ह्या सेवेला 108 म्हणजे एक पारायण करायला हार्डली 1 तास लागतो, जास्त वेळ लागत नाही. आता ज्यांचं पाठ आहे त्यांना अर्ध्या तासात पण होऊन जातं. आता म्हणजे ज्या ताई रोज सेवा करतात, आता मी माझ्यावरून सांगते की रोज सेवा ज्या करतात ना त्यांना ते इतकं पाठ असतं की पुढची लाईन, आत्ता जी लाईन वाचतो आपण त्याच्या पुढची लाईन बघायलासुद्धा लागत नाही, आपोआप तोंडात येते, असं होतं. त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही. थोडं जे नवीन आहेत त्यांना थोडा वेळ लागेल, तासभर लागेल, 1.5 तास लागेल. म्हणून शक्यतो सकाळच्या वेळी करा आणि सकाळच्या वेळेला केलेली सेवा आपल्याला जास्त फळ देऊन जाते आणि ती महाराजांच्यापर्यंत पोचते देखील. कारण आपलं मन फ्रेश असतं, आपलं मन स्वच्छ असतं. आपण म्हणजे एक कुठलेही मनात विचार वाईट येत नाहीत, छानपैकी. आणि म्हणतो ना की सकाळची वेळ ही सेवेसाठी असते. म्हणजे देव धर्तीवरती आलेले असतात. म्हणजे पहाटेची वेळ जी असते ती सेवा करण्याची उत्तम वेळ आहे असं गुरुमाऊली नेहमी सांगतात. त्याच्यामुळे सकाळची कुठली पण सेवा असो, तुमची अनुष्ठान असो, तारक मंत्राचं 108 पारायण असो, कुठली पण सेवा तुम्ही करताना ती सकाळच्या वेळी नक्की करा. त्याचं नक्कीच तुम्हाला लाभ होतील. आता हे झालं सेवेबद्दल. तर आता म्हणजे 108 पारायण का करायचे, तर मगाशी म्हटलं की कुठल्याही इच्छापूर्तीसाठी, कुठलंही काम होण्यासाठी तुम्ही सेवा करा, नक्की तुम्हाला सुंदर अनुभव येतील. आता मगाशी ताई म्हटलं की ताई तू कसं सगळं मॅनेज करतेस, तर 7:45ला मिस्टर जातात. सो आता उद्यापासून ठरवलं की 5ला उठायचं. पण म्हणजे
राधनीचं काय एवढं टेन्शन नसतं, ती झोपते. तिला म्हणजे दूध वगैरे पाजलं की ती झोपते निवांत आणि उठली तरी एवढं काही टेन्शन नसतं. कारण त्याची झोप छान रात्रभर पूर्ण झालेली असते. त्याच्यामुळे जरी उठली ती 5:30 म्हणजे सेवा चालू असताना वगैरे ती खेळते निवांत. त्याच्यामुळे आणि प्रबलचे बाबा असतात त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नाही. आणि स्वामीचरित्र सारामृताला असं एवढं काही कडक नियम किंवा काय असं नाही आहे. आपण आपल्या सगळी कामं करत पण ही सेवा करू शकतो. आणि कशी आता सेवा महाराज करून घेतात माहीत नाही. जर सकाळच्या वेळी पूर्ण झालं तर खूपच चांगलं. पण मी स्वामींना सांगतानाच सांगितलं आहे की महाराज जशी जमेल तशी माझ्याकडून ही सेवा करेल. म्हणजे एक समजा आता सकाळी 5ला जरी उठलं तरी पूर्ण सेवा होईल असं नाही. कधी कधी राधनेचा प्रॉब्लेम येईल. त्याच्यामुळे आधीच महाराजांना सांगितलं की महाराज मी सकाळी 10 अध्याय वाचेल, संध्याकाळी वाचेल आणि झालंच तर नक्की एक पारायण मी एका बैठकीत पूर्ण करेन अशी मी स्वतःला पण सांगितले आणि महाराजांना पण सांगितले. पण बघू एका बैठकीत झालं तर खूपच छान, नसेल तर दिवसभरामध्ये एक पारायण आपण कधीही करू शकतो आपल्या वेळेप्रमाणे. सकाळी 10 अध्याय, संध्याकाळी 11 अध्याय किंवा अशा प्रकारे पण सेवाही करू शकतो. पण एका दिवसात एक पारायण हे झालंच पाहिजे. सो असं ठरवलेलं तर आहे. बघू आता महाराज कसं करून घेतात. तर सकाळचं सेवा वगैरे झाली की म्हणजे याआधी कसं व्हायचं, 6ला मी उठायचे. 6ला उठलं की आंघोळ केली की गॅस कट्टा म्हणजे किचन पुसून घ्यायचं आणि किचन खोली झाडून घ्यायची आणि डायरेक्ट स्वयंपाकाला लागायचं. तर कारण म्हणजे 7:30ला तर ॲटलिस्ट स्वयंपाक आमच्या घरात तयार लागतो. म्हणजे मिस्टर ड्युटीवरती जातात त्याच्यामुळे. सो माझा रोज 7:30ला सगळा स्वयंपाक तयार असतो. आणि म्हणजे दोघांनाही बघत ती दोघं पण उठलेली असतात. चहा पाणी सगळं हे असं चालू असतं. माझं रुटीन तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करते. 7:30ला सगळा स्वयंपाक होतो. त्याच्यानंतर म्हणजे 7:45ला मिस्टर जातात. त्याच्यानंतर मग प्रबलला आंघोळ घालणे, रात्रीचं परत एकदा खाऊ होतो. असं ते खाऊचं काय 2-2 तासाला म्हणजे चालूच असतं. ती अजून लहान आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर मग त्याला आंघोळ, मग बाकीची सगळी कामं अशी 11पर्यंत माझी सगळी कामं 11-12पर्यंत चालू असतात. आता आली असं झालं की प्रबल शाळेत जातो. त्याच्यामुळे 11पर्यंत काही करून सगळं आवरावंच लागतं. एखाद्या वेळेस एखादं काम म्हणजे फरशी वगैरे राहते. सो 11पर्यंत आवरण्याचा प्रयत्न करत असते मी, पण शक्यतो होत नाही. पण त्याचं आवरावं लागतं, त्याला शाळेत सोडायचं. सोबत तिथं थोडं बसावं लागतं कारण तो अजूनही लहान आहे. थोडं त्याला म्हणजे अजूनही मम्मा तू जवळ बस असं त्याचं असतं. सो थोडं तिथं त्याच्यापाशी थोडं बसून एक 20-15 मिनटं 20 मिनटं बसून परत घरी यायचं. घरात आलं की राधनीला खाऊ चारायचा, तिला झोपवायचं. सोबत उरलेली जी काही कामं असतील ती करून घ्यायची. मग यात 12:30 पावणा 1 वाजतो. आणि सेवा आता म्हणजे हे आधीच सांगते, आता इथून पुढे वेगळं काहीतरी असेल. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे आपलं जे काही नेहमीचं असतं म्हणजे गॅस कट्टा पुसणं वगैरे हे चालूच असतं. तोपर्यंत राधनी झोपली की सगळं मी आवरून घेते पटापटा. त्याच्यानंतर मग 12:30 पावणे 1ला प्रबलला परत आणायला जायचं. आणि तो आला की परत त्याचं सगळं सुरू होतं. त्याचं खाऊ, परत त्याला चारायचं. मग त्याला म्हणजे त्याचं व्यवस्थित झालं की त्याला झोपवायचं. ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि एवढं होईपर्यंत 2:30 तरी वाजतातच. मग आम्ही जेवतो वगैरे, ते जेवण वगैरे 2:30 म्हणजे आमचे जेवण झाल्यावर भांडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत 2:30 वाजतातच. तिथून पुढे मग थोडा आपल्यासाठी वेळ मिळतो. मग लकीली जर राधनी त्यावेळी पण झोपली असेल तर मग त्यावेळी मी तुमच्यासोबत सगळ्या सेवा शेअर करत असते. हल्ली असं होतं की तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल की म्हणजे कधी कधी मी व्हिडिओ असा पॉज करते आणि परत चालू करते. तर त्यावेळी राधनी उठलेली असते. त्यामुळे व्हिडिओ करताना पण ती मध्ये उठत असते. पण खरं सांगू का, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अजिबात कंटाळा येत नाही. कधी कधी वाटतं की म्हणजे खूप लोड असं वाटतं, पण नाही, महाराजांचं नामस्मरण करत राहिलं ना की सगळा लोड निघून जातो. सगळ्या म्हणजे टेन्शन, सगळं कामाचा ताण सगळं निघून जातं. आणि मेन म्हणजे ना, सेवा खूप आपल्याला ताकद देते, ऊर्जा देते. आणि हे राधनी झोपल्यानंतर तुमच्यासोबत एखादा व्हिडिओ शेअर केल्यानंतर मग सोबत व्हिडिओ एडिटिंग असतं. व्हिडिओ एडिटिंगमध्ये मग हे सगळं झाल्यानंतर मग एक अर्धा तास मी सेवा करते. म्हणजे नित्यसेवा असेल
नित्यसेवा ज्यावेळी मला वेळ मिळेल त्यावेळी करते. जर दुपारी मला वेळ मिळाला तर मी दुपारच्या वेळी करते आणि त्याच्यानंतर मग रात्री उठली की परत तिचं सगळं चालू होतं. खाऊ असेल किंवा बाकीच्या काही कामं तिचं आवरायचं, या सगळ्या गोष्टी. परत 4 वाजतात. 4-4:30ला परत आपलं आहे हे बायकांचं रुटीन चालूच होतं. चहा पाणी करा किंवा मग परत मुलांचं आवरा, त्यांना नाश्ता द्या किंवा हे सगळं चालूच होतं. मग भाजी निवडा, हे सगळ्या गोष्टी चालू होतात आणि तसंच माझं पण आहे. पण आपल्यासाठी आपण वेळ काढायचा असतो, लक्षात घ्या. एवढ्या सगळ्यातनं मी मला अर्धा तास जरी मिळाला ना, मी तुमच्यासोबत सेवा शेअर करत असते. कारण तुम्हालाही तुमच्याही घरात जर लहान मूल असेल तर तुम्ही खरंच म्हणजे तुम्ही पण असा अनुभव घेत असाल की दिवस सगळा त्यांच्यात जातो, त्यांचं करण्यात जातो. पण थोडेच दिवस असतात हे की त्यांच्यासोबत हा वेळ घालवण्यासाठी. हे थोडेच दिवस असतात. परत ते एकदा मोठे झाले की आपल्या मागे ते लागत नसतात. त्यांचं रुटीन ते फिक्स होऊन जातं, त्यांची शाळा, त्यांचा अभ्यास सगळं. पण आपल्यासोबत ते वेळ जो घालवतात, क्वालिटी टाईम, तो हाच वेळ असतो. माझे राधनी, प्रवल, आत्ता जो काही माझ्यासोबत मी त्यांच्यासोबत वेळ घालवतो आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांना वेळ देणं आत्ता माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि एवढ्या सगळ्यातून जर मी नक्की वेळ काढत असते सेवा शेअर करण्यासाठी, कारण हा माझा एक क्वालिटी टाईम आहे. तेवढाच अर्धा तास, 1 तास जर मला मिळाला तर मी झोपत नाही किंवा असं कंटाळा करत नाही. मी तुमच्यासोबत सेवा शेअर करते आणि हा माझा आवडीचा छंद आहे किंवा माझी आवडती एक सेवा म्हणू किंवा माझा आवडीचा विषय आहे की तुमच्यासोबत गप्पा मारणं, तुमच्यासोबत सेवा शेअर करणं. तर असं आहे. आणि संध्याकाळी 6-6:30ला नंतर मग जेवण करायचं. त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंग असतं. मग आता सध्या म्हणजे अशा व्हिडिओंना, आपल्या सेवांच्या व्हिडिओना एवढं एडिटिंग नसतं, पण जे काही एडिटिंगचं काम असतं ते मी कधी करते. दिवसभर तर अजिबात सांगते महाराजांसाठी मला एडिटिंगला अजिबात वेळ मिळत नाही. थंबनेल तयार करणं किंवा व्हिडिओ एडिट करणं अजिबात म्हणजे अजिबात वेळ मिळत नाही. सो रात्री झोपायला तरी कंपल्सरी रोज 11:30 किंवा 11 वाजतातच. त्याच्यानंतर 11ला ज्यावेळी झोपायला जाते त्यावेळी मी सगळ्यात पहिले महाराजांना म्हणजे मुजरा करायचं, महाराजांचं नामस्मरण करायचं आणि नंतर झोपायला जायचं. त्याच्या आधी राधनीचा खाऊ असतो, हे सगळ्या गोष्टी होऊन जातात आणि शेवटी 11-11:30ला झोपायला जायचं. त्याच्यानंतर म्हणजे एडिटिंग वगैरे ज्या काही गोष्टी असतात, मोबाईल तर बघायला अजिबात वेळ मिळत नाही, खरंच सांगते. म्हणजे असतं ना की आपण काहीतरी आपल्या आवडीचं बघत असतो. एखाद्या ताईंचा एखादा व्हिडिओ बघणं किंवा जे आपले आवडते सबस्क्रायबर आहेत त्यांचं बघायला मला म्हणजे रील्स असतील आवडतं, पण ते बघायला पण वेळ नसतो. इतकं माझा बिझी दिवस असतो की काय म्हणजे मोबाईल बघायलाच वेळ मिळत नाही. सो संध्याकाळी मग 11:30 पावणे 12 म्हणजे 11:30पर्यंत आपलं एडिटिंग करणं, थंबनेल तयार करणं, ह्या गोष्टी मी संध्याकाळी करत असते. आणि कारण दुपारी जर केल्या तर मुलांना म्हणजे उगाच त्यांची चिडचिड करून, त्यांची रडारड करून त्या गोष्टी योग्य नाहीत, लक्षात घ्या. आणि ते ज्यावेळी झोपलेले असते त्यावेळी मला वेळ मिळाला तर मी नक्कीच त्यावेळेत करते. पण दिवसभरात जर त्यांना डावलून ह्या गोष्टी करणं मला पटत नाही. सो संध्याकाळी मी निवांत एक अर्धा तास माझ्या या कामासाठी देते. एडिटिंग असेल, उद्याच्या व्हिडिओचं एडिटिंग, थंबनेल, ज्या काही गोष्टी आहेत त्या देत असते. सो 11:15 11:30पर्यंत माझं हे सकाळी 6 ते संध्याकाळी 11:30, जास्तीत जास्त पावणे 12पर्यंत माझं असं रुटीन असतं. परत आणि सकाळी 6ला उठायचं, 6चा गजर असतं. सो असं असतं रुटीन रोजचं. तर बऱ्याच ताईंनी कमेंट केलं की ताई तू एवढं सगळं कसं करते, म्हणजे यूट्यूब पण करते, सेवा पण करते, 2 लहान मुलं आहेत, सगळं घरातलं कामं. सो असं असतं. तुमच्यासारखंच माझं पण आहे, माझं काही वेगळं नाही आणि मी काही मोठं पण करत नाही जास्त. म्हणजे आपल्या सगळ्यांचं एक म्हणजे सारखंच आहे की घर, संसार, प्रपंच म्हटलं की या सगळ्या गोष्टी येतातच. आणि पण आपल्यासाठी पण काहीतरी वेळ काढला पाहिजे या सगळ्यातून, सेवेसाठी, आपल्या गुरूंसाठी, आपल्यासाठी, स्वतःसाठी. जे तुम्हाला आवडतं ना त्याच्यासाठी तुम्ही अर्धा तास द्या. तुम्हाला एखादं वाचन करायला आवडत असेल, तुम्हाला एखादं म्हणजे लिखाण करायला आवडत असेल, डान्स करायला आवडत असेल, तुमची स्वतःची आवड जपण्यासाठी तुम्ही 24 तासातले अर्धा तास द्या. प्रपंच प्रत्येकाच्या मागं आहे, म्हणजे सगळ्यांच्या मागं प्रपंच आहे, म्हणजे टेन्शन आहे सगळं. पण तुमचं पण काहीतरी आयुष्य आहे ना, तुम्हाला पण वाटतं ना बाबा मला हे करायचं आणि हे राहून जाते या सगळ्या गडबडीत, या प्रपंचात, मुलांच्यात, बाळांच्यात, नवऱ्याचं, सगळ्या ह्या गोष्टीत म्हणा आपला वेळ निघून चालायला लागतं. म्हणजे हे सगळं तर आहेच, पण कुठेतरी आपलं पण काहीतरी वाटतं ना की आपल्या पण इच्छा असतात, अपेक्षा असतात, त्या तुम्ही जपून ठेवा, त्या मारू नका, लक्षात घ्या. तुम्हाला जे आवडतं ना त्यासाठी तुम्ही अर्धा तास काढा. तुम्हाला लिहायला आवडत असेल, वाचायला आवडत असेल, डान्स करायला आवडत असेल, कुठलीही तुमची म्हणजे छंद असो, तो छंद नक्की जोपासा. मला काय आवडतं तर बघा, जॉब करायची तर खूप इच्छा आहे, पण सध्या दोघंही लहान आहेत त्याच्यामुळे तो विचार तर अजिबात नाही आहे. बघू, महाराजांच्या कृपेने ती दोघं म्हणजे जरा थोडी मोठी झाल्यावर नक्की त्याचा विचार आहे, पण आता सध्या तरी नाही. त्याच्यामुळे
आहे ही गोष्ट मला आवडते, तुमच्यासोबत बोलणं, तुमच्यासोबत सेवा शेअर करणं, तुमच्या कमेंट्स वाचणं किंवा ह्यासाठी मी एक अर्धा तास तरी रोज काढते. किती मला काही हो, मी अजिबात झोपत नाही, कंटाळा करत नाही. जरी वेळ मिळाला तरी आपलं असं असतं की बाबा आता खूप कंटाळा आला पण झोपूया. पण तसं नसतं. मला कधी एकदा तुमच्यासोबत बोलेन, तुमच्यासोबत सेवा शेअर करणं असं वाटत असतं. तो एक मला छंद आहे आणि ते मला आवडतं आणि ती आवड मी जोपासते, रोज जोपासते. कधी मुलांच्या आजारपणामुळे मुलं एखाद्या वेळेस आजारी असतील तर एखाद्या वेळेस व्हिडिओ येत नाही. त्यामुळे त्या दिवशी राहून जातं. पण नक्कीच मी रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असते या सगळ्या गडबडीतून, या सगळ्या प्रपंचाच्या गाड्यातून. आणि महाराजांनी आपल्याला काय सांगितलं आहे आणि या सगळ्यातून सेवा देखील करत असते. मी माझं मोठेपण सांगत नाही, पण मी तुम्हाला एक म्हणजे सांगते की या सगळ्यातून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा, सेवेसाठी वेळ काढा. बघा, सेवा ही आपल्याच घरासाठी असते, आपल्यासाठीच असते. आणि सेवा देखील तुम्ही रात्री 11 वाजता सेवा करा, पण नक्की करा. रोज 3 अध्याय वाचा, तारक मंत्र म्हणा आणि एक माळ करा. तुम्हाला म्हणजे दिवसभराचा पूर्ण तुमचा थकवा, तुमचं टेन्शन सगळं काही निघून जाईल. तर असंच माझंही असतं. आणि महाराजांनी आपल्याला सांगितलं की तुझा प्रपंच आधी नेटका कर आणि मग परमार्थ कर. बऱ्याच वेळेला ताई म्हणतात की आम्ही खूप सेवा करतो. पण बघा, तुम्ही प्रपंच बाजूला ठेवून म्हणजे तुमची मुलं आहेत, मुलांना रडवताय आणि इकडे सेवा करताय, त्याचा काही उपयोग नाही. त्या मुलांना आधी शांत करा. त्या मुलांना काय हवं आहे ते नको बघा. नवऱ्याच्या तुम्ही अपेक्षा म्हणजे जे काही नवऱ्याची इच्छा आहे ती पूर्ण करा. नवऱ्याला काय पाहिजे पहिल्यांदा ते नको बघा आणि मग सेवा करा. आधी प्रपंच नेटका कर आणि मग परमार्थ कर, असं महाराज आपल्याला नेहमी सांगत असतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आधी मॅटर करतात आणि मग बाकीच्या गोष्टी असतात. सो मी असं म्हणत नाही की सेवा तुम्ही करूच नका, सेवा करायचीच आहे आपल्याला. पण म्हणजे माझं काय मत आहे की प्रपंच आधी नेटका करा, तर तुम्हाला म्हणजे परमार्थ साधता येईल, लक्षात घ्या. नाहीतर प्रपंचातच लक्ष नाही आणि मग तुम्ही परमार्थ करत बसताय, त्याचा पण तुम्हाला काही उपयोग नाही. दोघांचाही बॅलन्स व्यवस्थित सांभाळता आला पाहिजे. सो माझंही असंच असतं, असंच रोजचं रुटीन हे ठरलेलं आहे. आता उद्यापासून बघू, आजपासून तर सेवेला सुरुवात केलेली आहे. सो उद्यापासून थोडंसं चेंज होईल किंवा इकडे तिकडे थोडंफार होईल. तर चला, आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.